आज बनवत आहे आपण गुलाबजामुन। जामुनचा पहिले आटा लावून घेऊ आपण। हे दूध ॲड करतो मी याच्यामध्ये। या आट्यामध्ये इलायची पावडर पण ॲड करायचं आहे। हे मावा ॲड करतो मी याच्यामध्ये। याची चांगली मालिश करून घेऊ आपण आता। जामुनचा आटा लावून झाला आहे आपण। आता याचे छोटे छोटे जामुन बनवून घ्यायचे। जामुन बनवणे झाले आपले। आता याला फ्राय करून घेऊया आपण। ऑइल आपलं गरम झालं आहे। याच्यामध्ये आपण आता जामुन फ्राय करून घेऊया। जामुन आपले फ्राय झालेले आहे। याला काढून घेऊ आपण आता। जामुनचा आता आपण पाक बनवून घेऊया। पाकामध्ये मी इलायची पावडर ॲड करतोय। 2 मिनिटं पाकाला असं उकळू द्यायचं आहे। पाक आपला रेडी झाला आहे। याला आता आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया। पाक आपला थंड झालेला आहे। आता या पाकामध्ये आपण जामुन ॲड करून देऊया। हे अर्ध्या घंट्यासाठी असंच ठेवून द्यायचं याच्यामध्ये। याच्यावरती झाकण ठेवून याच्यावर आपण आता अर्ध्या घंट्यासाठी झाकण ठेवून देऊया। हे झाले आपले गुलाबजामुन रेडी। याच्यावर काही ड्राय फ्रूट ॲड करतोय आपण।